तर तुम्ही आज इथे सगळे जमलेले आहेत कुणाचं व्याख्यान ऐकण्यासाठी. स्वप्नील महाराज काढले, पण ते येण्याच्या आधी मी थोडं तुम्हाला 2-4 शब्द सांगतो. जगातलं सगळ्यात मोठं विद्यालय होतं, जे ग्रंथालय होतं ते कुठं होतं तर नालंदा विद्यापीठ. ते त्या इंग्रजांनी जाळून टाकलं. ते महिनाभर जळत होतं. त्यामध्ये कितीतरी हिंदू धर्म ग्रंथ होते. ते ग्रंथ असेच वायाला गेले. ते जर आता असते तर आपल्याला आधीपासूनच ज्ञान असतं. आपल्याला आता संस्काराची गरज आहे. माऊलींनी 16व्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिली आणि आताच्या काळातली 16व्या वर्षाची पोरं काय करतात म्हणजे 16व्या वर्षी म्हणजे माऊली काही लय मोठे नव्हते. माऊली असतात 9वी-10वीत आणि आताची काळातली 9वी-10वीची पोरं काय करतात चौकामध्ये फोन खेळत बसतात. असं त्यांनी केलं पाहिजे का? तर त्यांनी ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. माऊलींनी आपल्याला या सर्वसामान्य लोकांना तुम्हा सर्वसामान्यांना ज्ञान भेटावं, त्यामुळे त्यांनी माऊलींनी काय केलं आपल्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. म्हणजे माऊलींचे विचार काय होते. आपल्याला जर ते विचार आत्मसात करायचे असतील तर आपल्याला काही मोठं काम करायला लागणार आहेत का? स्वामी विवेकानंदांनी 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या माऊलींनी आधीच्या काळात कायचा शोध लावला होता, पृथ्वी गोल आहे. मग त्या काळातली माणसं काय म्हणायची, काय पण बोलतोय हा 16 वर्षाचा पोरगा. पण त्याच्यानंतर जी आपल्या अख्ख्या जगातली सगळ्यांची सायंटिस्टची टॉपची कंपनी आहे ती कोणची, नासा, ती अमेरिकेत आहे. तर त्या कंपनीने जेव्हा अख्ख्या जगभरातलं सगळ्यात पहिलं रॉकेट चंद्रावर सोडलं, चंद्रावर जाऊन ज्यावेळेस नील आर्मस्ट्रॉंग ते जे होते त्यांनी ज्यावेळेस बघितलं की आपली पृथ्वी कशी होती तर गोल होती. मग माऊलींनी हे शके 1200 मध्ये सांगून ठेवले आणि आपल्याला आता 200-300 वर्षापूर्वी कळले. मग ते वेळी त्यांना इतकं ज्ञान कुठून होतं. त्या काळात कुठची सॅटेलाइट नव्हती, त्या काळात कुठलं रॉकेट नव्हतं, त्या काळात कुठले विमान नव्हते. मग माऊलींना हे ज्ञान कसं काय आलं तर जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे आपल्या